शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मागील दोन व्हिडिओमध्ये आपण 3 HP 5 HP सोलार पंपाबद्दल माहिती पाहिलेली आहे. तो किती मीटर खोलीपर्यंत चालू शकतो, त्याच्यावर किती हेड असायला हवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय आहे ती 7.5 HP पंपाबद्दल माहिती पाहणार आहोत की 7.5 HP पंप हा तुम्हाला किती मीटर हेड सहन करू शकतो, किती मीटर हेड तुम्हाला टाकू शकतो, जास्तीत जास्त कमीत कमी किती पाईपलाईनवर पाणी नेऊ शकतो, त्याच्यावर तुमची AC/DC मोटर चालू शकते का, त्याचा कंट्रोलर कोण्या कंपनीचा AC/DC कंट्रोलर आहे. मग AC/DC कंट्रोलर लावला तर तुम्हाला तुमची एसी मोटर त्याच्यावर चालेल का, ही सर्व डिटेल अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा शेतकरी मित्रांनो, जे काय आहे तर आपल्याला 3 HP 5 HP 7.5 HP असे सोलार योजनेअंतर्गत पंप आपल्याला मिळत आहे. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून सबसिडी मिळत आहे. जे काही ग्लोबल एनर्जी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सोलार एनर्जीमध्ये उतरले आहेत. त्याच्यामुळं औद्योगिक क्षेत्र ज्याचं असेल त्याला सुद्धा हे असे मोठे जे काही प्लांट आहेत ते मिळत आहेत. आता शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली जी योजना आहे ती म्हणजेच आपली मागेल त्याला सोलार योजना आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला जे काय आहे ते शेती भिजवण्यासाठी जे आहेत ते पंप आपल्याला मिळत आहेत. आता याच्यामध्ये आपण मागील दोन व्हिडिओमध्ये पाहिलं 3 HP आणि 5 HP. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 7.5 HP बद्दल माहिती पाहणार आहोत. तर 7.5 HP पंप हा जो आहे ते 2 हेक्टर शेती ज्याच्यापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्याकडे आहे त्यांना हा जो आहे तो 7.5 HP चा सोलार पंप मिळतो. आता बघा 7.5 HP चा सोलार पंप म्हणजे एकदम बेस्ट आणि एकदम भारी पंप आहे. त्याच्यामध्ये पाणी मारणे ते कारण त्याची जे काही पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडं जे काय आहे ते 13 14 15 प्लेट इन्स्टॉल असू शकतात. त्या मोटर खोलीपर्यंत जास्त चालू शकते, पाणी सुद्धा जास्त मारू शकते. ह्या सर्वच गोष्टीमध्ये हा पंप जो आहे तो परफेक्ट असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते आता नेहमीप्रमाणेच आपलं जे आहे ते तुमची विहीर जर 90 फुटापर्यंत असेल तर तुम्ही 30 मीटरचा बाउलवाला हेड त्या ठिकाणी घेऊ शकता. बाउलवाला हेड जर घेताला तर तुम्हाला 3 इंची डिलिव्हरी अत्यंत प्रेशरनं त्या ठिकाणी पाणी मिळू शकतं आणि व्यवस्थितरित्या जे काय आहे ते तुमचं भिजवण्याचं आणि एक पॉवरफुल प्रेशर अशा पद्धतीत तुम्हाला त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे. जर 150 फुटापर्यंत तुमचं खोल असेल, विहीर असो बोर असो, तर त्या ठिकाणी तुम्ही जो काय आहे ते 50 मीटरचा हेड निवडू शकता. आता याच्यामध्ये जे काय आहे 30 मीटरचा हेड जर असेल तर तुम्हाला समांतर सपाट पाईपलाईन असेल तर त्या ठिकाणी 2000 फुटापर्यंत तुम्ही पाणी नेऊ शकता. आणि जर तुमचा 50 मीटर हेड असेल तर तुम्ही 4000 फुटापर्यंत पाणी त्या मोटरने नेऊ शकता. कारण याच्यामध्ये काय आहे, मोटरमध्ये ताकद जास्त आहे, HP जास्त आहे, त्याच्यामध्ये RPM कमी होणार नाही. दाब जरी आला तरी RPM घटणार नाही, हे याच्यामध्ये निश्चित आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय असतं की HP कमी असल्या कारणानं त्या मोटरची RPM घटणार होतं, त्याची काम करण्याची क्षमता कमी होणार होती. पण इथे काय आहे की आपण इम्पिलर वाढवत आहोत, त्याच्यामध्ये हेड वाढवत आहोत, पाणी थोडंफार कमी होणारच आहे, परंतु मोटरची ताकद पण तेवढीच आहे. 7.5 HP मोटर म्हणजे खूप सारी पॉवरफुल मोटर आहे. आता हा बोरमध्ये जो पंप चालवण्याकरता आपल्याला याच्यामध्ये 30 मीटर 50 मीटर 70 मीटर तुमचा 100 मीटर 130 मीटर 150 मीटर आणि 180 मीटर पर्यंत हेड याच्यामध्ये येऊ शकतो. 180 मीटर पर्यंत जो पंप आहे तर तुम्ही जो आहे तो म्हणजे 500 ते 600 फुटापर्यंत खोलीपर्यंत हा पंप तुम्हाला चालवता येतो. आता 600 फुटापर्यंत जरी पंप तुम्ही चालवत असाल तर त्याच्यावर जे काही आहे ते तुम्हाला 2 इंची जो आपला 63 mm ची डिलिव्हरी पाईप आहे तो बोरमध्ये आरामशीर सोडू शकता. एरवी आपण 3 HP असो किंवा 5 HP असो यामध्ये आपल्याला डिलिव्हरी पाईप आहे तो कमी करावा लागत होता, कारण मोटरवर जो आहे तो पाण्याचा दाब वाढणार होता. परंतु इथे याच्यामध्ये काय होणार आहे की मोटर पण ती पॉवरफुल आहे, त्याच्यामुळं तेवढं काय त्याच्यात विशेष असा फरक पडणार नाही. आणि आता दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला जर पंप तुम्ही 500 फुटाच्या खाली सोडत असाल तर साधारणतः तेवढं जास्त पाणी मिळणार नाही, परंतु व्यवस्थितरित्या जसे आपले बोर चालतात AC मोटरवर आपण जे बोर चालवतो की साधारण 63 mm ची जी आपली 2 इंची पाईपची डिलिव्हरी असते, थोडं फार लांब पाणी मारतं तेवढं पाणी त्या ठिकाणी मिळेल. पण विहिरीवर जर तुम्ही हा पंप बसवत असाल तर विहिरीवर तुम्हाला 30 मीटर 50 मीटर हेडमध्ये भयंकर पाणी देईल. त्यामध्ये 3 इंची डिलिव्हरी जी आहे ते खूप सारा प्रेशरनं त्या ठिकाणावर पाणी तुम्हाला मिळणार आहे. आता दुसरी गोष्ट, याच्यावर पॅनल जास्त आहेत, व्होल्टेज
जास्त जनरेट करण्याची याच्यामध्ये ताकद आहे, पॉवर जनरेट करतं. त्यामुळे जे आहे ते AC-DC कंट्रोलर तुम्ही याच्यावर घेऊ शकता. ज्या कंपन्या AC-DC कंट्रोलर देतात त्या कंपन्याची तुम्ही निवड करा. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही AC मोटर आहेत 5 HP पर्यंतच्या AC मोटर त्या ठिकाणावर तुमच्या चालू शकतील. कारण याच्यामध्ये जे आहेत या पॅनलमध्ये तुमच्या जे काही पॉवर जनरेट करण्याची ताकद जास्त असल्यामुळं तुम्हाला नो डाऊट नो टेन्शन त्या AC मोटर त्या ठिकाणी चालणार आहेत. आता 3 HP मध्ये काय होतं की 3 HP मध्ये शक्यतो AC मोटर चालणारच नाही. म्हणजे जरी कंपनी म्हणत असेल पण त्याच्यामध्ये फार शक्यता कमी आहे ती मोटर त्या ठिकाणावर चालणार नाही. कारण आपल्या ज्या मोटर असतात तर 415 ते 440 वोल्ट पर्यंत चालणाऱ्या मोटर असतात आणि पॅनल जे काय आहे ते 230 वोल्ट पर्यंत याच्यामध्ये व्होल्टेज हे जनरेट करतात. आणि 7.5 HP मध्ये काय असतं की व्होल्टेजची क्षमता जास्त असते. जरी 300 350च्या पुढे जर व्होल्टेज येत असेल त्याच्यामधून तर 100% आपली AC मोटर ही चालणार आहे. आता 7.5 HP मध्ये तुमची DC मोटर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. आता AC-DC म्हटल्यावर काय होतं की तुमचं AC-DC कंट्रोलर जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये तर तुम्ही जी बोरमध्ये DC मोटर सोडलेली आहे ती सुद्धा मोटर तुमची AC करंटवर रात्रीच्या वेळेस तुम्ही त्या कंट्रोलरला AC सप्लाय देऊन ती मोटर त्या ठिकाणी चालू शकता. म्हणजे तुमचा याच्यामध्ये दुहेरी फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे काही पैसे आहेत ते आपल्याला 45,000 रुपयाच्या आसपास रक्कम भरावं लागते. याच्यामध्ये हा पंप घेण्यासाठी 5 चक्करच्या वर जर असेल तर होय पंप आपल्याला मिळू शकतो. तर या पंपाद्वारे तुम्ही 7 ते 8 हजार फुटापर्यंत पाणी नेऊ शकता. तुमचा 50 मीटर 30 मीटर 50 मीटर 70 मीटरचा हेड जर असेल तर तुम्ही जे 5 ते 6 हजार फुटापर्यंत त्या ठिकाणी पाणी हा व्यवस्थितरित्या तुम्हाला नेता येईल. जवळ जर भिजवण असेल पाईपलाईन समांतर असेल तर जास्त हेड घेण्याच्या मागे लागू नका. कारण तुम्हाला जेवढं हेड कमी घेसाल तेवढं पाणी व्यवस्थित फुल पाणी मिळणार आहे. 3 इंची डिलिव्हरी एकदम प्रेशरनं पाणी त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. आणि कंपन्याची निवड करताना योग्य कंपनीचीच निवड करा. ज्या कंपन्या सर्व्हिस चांगल्या देतात, ज्या कंपन्याचे अगोदर 7.5 HP तुम्ही पंप जर घेत असतात 45-50 हजार रुपये जर तुम्ही खर्च करत असाल तर नक्की जी कंपनी निवडायच्या आधी आहे तर त्या कंपनीचा 7.5 HP चा पंप बघा, कशा पद्धतीनं काम करतो, पाणी किती मारतो हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण एकदा पंपाची निवड केली, एकदा कंपनी निवड केली, पंप बसल्यात तुम्हाला कदापिही पुन्हा बदलू शकत नाही तुम्ही. कारण भविष्यात जर प्रॉब्लेम देत असेल, पाणी कमी मिळत असेल किंवा मग इतर काही प्रॉब्लेम येत असतील तर हे तुम्हाला भविष्यात पुन्हा याचा बदल करणे हे शक्य नाही. त्यामुळं पंप बसवण्याच्याच अगोदर बघा कंपनीचे सर्व्हिस सेंटर कुठं आहेत, कंपनीचे कर्मचारी कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर तुम्हाला पाहणं हे गरजेचं आहे. आता पाणी मारण्याच्या बाबतीत म्हणसाल तर 7.5 HP मोटर ही पाणी भरपूर तुम्हाला मारणार आहे. तुम्ही ज्याही पाईपलाईनवर पाणी टाकण्याचा प्रयत्न करसाल तिथं ती मागे येणार नाही. कारण त्याच्यामध्ये ताकद जास्त आहे. 5 HPच्या आणि 3 HPच्या तुलनेमध्ये ही एक म्हणजे सगळ्यात बेस्ट मोटर म्हटलं तरी आपल्याला हरकत नाही. आता ज्या शेतकऱ्याची विहिरीची खोली कमी आहे अशा शेतकऱ्यांनी 30 मीटर पर्यंत तुम्ही हे निवड करू शकता. 90 फुटाच्या कमी असले ज्या शेतकऱ्यांची जे काही 150 फुटाच्या कमी असेल विहीर बोर त्यांनी 50 मीटरचा हेड निवड करा. तो 50 मीटरचा हेड समोर 2000-3000 फुटापर्यंत सुद्धा पाणी नेऊ शकतो. 70 मीटरचा हेड जे असेल तर तुमचा 200 फुटापर्यंत चालू शकतो. समोर तुमचा 2000 ते 4000 फुटापर्यंत पाणी तुम्हाला नेता येईल तुमचा पाईपलाईनचा चढ बघून. त्याच्यानंतर तुम्ही जे काही आहे ते 100 मीटर हेड घेऊ शकता. 100 मीटर हेड जो आहे तो बोरमध्ये 300 फुटापर्यंत तुम्ही चालू शकता. 500 फुटापर्यंत व्यवस्थितरित्या ही मोटर काम करेल. 500 फुटापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम देणार नाही. आता 500 फुटाच्या खाली जर तुम्ही सोडायचे प्रयत्न करत असाल 180 मीटर हेड जर असेल त्याच्या 180 मीटरच्या वर तुम्हाला हेड त्या ठिकाणी मिळू शकणार नाही. पण जेवढा हेड वाढवला तर नेहमीप्रमाणे तुम्हाला पाणी सुद्धा कमी मिळणार आहे. तर हे जे आहे ते 7.5 HP बद्दलचं तुमचं अपडेट आहे. आणि 7.5 HP बद्दलचे काही आणखीन काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा. आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करू. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.